नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आहे शुक्रवार दिनांक 24 जुलै 2026। मित्रांनो, आज राज्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, तालुक्यांमध्ये, गावांमध्ये या ठिकाणी पावसाची शक्यता असणार आहे, त्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर आढावा घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे मित्रांनो, तुम्ही आपले व्हिडिओ पाहतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही, त्यामुळे आताच आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। व्हिडिओला देखील लाईक करा। तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या ठिकाणावरून पाहताय किंवा तुमच्या भागामध्ये पाऊस झालाय की नाही किंवा काही शंका असेल तर आपल्या कमेंटमध्ये नक्की कळवा। तर आज आहे शुक्रवार दिनांक 24 जुलै 2026। मित्रांनो, आज या ठिकाणी पुणे शहर व आसपासच्या परिसरामध्ये पावसाचा जोर वाढताना पाहायला मिळतोय। पुणे, सासवड या ठिकाणी, चाकण, राऊत, तसेच या ठिकाणी दौंड, बारामती या भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा दुपारनंतर व रात्रीच्या दरम्यान पाहायला मिळतोय। तसेच सांगली, सातारा, कोल्हापूर या 3 जिल्ह्यांमध्ये देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। कराड या ठिकाणी, ईश्वरपूर, तसेच सांगली, तासगाव, विटा या भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। तसेच कोकणपट्टीमध्ये रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, मुंबई, कल्याण, डोंबिवली, ठाणे, पालघर या संपूर्ण समुद्र किनारपट्टीच्या भागामध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा आज देखील पाहायला मिळत आहे। मित्रांनो, मराठवाड्यामध्ये या ठिकाणी पावसाचा जोर काहीसा कमी झालेला पाहायला मिळतोय। या ठिकाणी नांदेड असेल, हिंगोली, जालना या भागामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। तर छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांमध्ये आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळत आहे। तसेच मित्रांनो, विदर्भामध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे। या ठिकाणी अमरावती असेल, वाशिम, यवतमाळ, बुलढाणा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, तसेच वर्धा, अकोला या संपूर्ण मित्रांनो विदर्भातील 11 जिल्ह्यांमध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार देखील स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। भंडारा, गोंदिया जिल्ह्यामध्ये अक्षरशः ढगफुटी सदृश पाऊस पाहायला मिळत आहे। तसेच गडचिरोली असेल, या ठिकाणी चंद्रपूर असेल या जिल्ह्यामध्ये देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे। तसेच यवतमाळ, वाशिम, बुलढाणा, अकोला, अमरावती या जिल्ह्यामध्ये देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। मित्रांनो, धुळे, जळगाव, नंदुरबार या जिल्ह्यामध्ये देखील हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। तसेच नाशिक, मालेगाव, मनमाड या भागामध्ये देखील मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। एकंदरीत जर मित्रांनो आज 24 जुलै 2026 चा संपूर्ण महाराष्ट्राचा विचार जर केला तर या ठिकाणी विदर्भामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आहे। मराठवाड्यामध्ये या ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे। तर कोकणपट्टीमध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय। मित्रांनो, हवामानामध्ये अचानक बदल होत असतात। आपण आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो, त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक नक्की करा मित्रांनो। धन्यवाद।